सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ आलेला आहे। शेतकऱ्यांची उभी पिके पुरामुळे वाहून गेलेली आहेत किंवा पाण्याखाली आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरून न निघणारे अतोनात नुकसान झालेले आहे। शासनाची मदत ही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झालेली नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज रकमेच्या वसुलीसाठी नोटिसा निघत आहेत। यावर आपण तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जर बँकेच्या वसुलीच्या नोटीस निघत असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आधीच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे। अजून वाढवायचे नसेल तर सर्व बँकांना शासनातर्फे नोटीस काढून शेतकऱ्यांची कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी व कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी। ही मागणी आम्ही संभाजी ब्रिगेड तर्फे करत आहोत। यावर तातडीने उपाययोजना जर आपण नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल। याची कृपया नोंद घ्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। इथून लय जीवन जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही। आता मी ह्याच्या पुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही। का ह्याच्यातच अजून डुबणार आहे मी ह्या शेतीच्या ह्याच्यातच शेती करून आणि कर्जमाफी तर नाही का आश्वासन देत राहिले। कधीपासून की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून नाही का आश्वासनच देत आहे, पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही। असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे। हे माझ्यासोबत एक शेतकरी आहेत, त्यांचं SBI बँकेचं कर्ज आहे नान्नज शाखेचं। तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता। यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं, एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका, तुमच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी भांडतो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, विनंती करतो की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे, या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे। त्यासाठी आपण अध्यादेश काढावा, सर्व बँकांना वित्त कंपन्यांना आदेश द्यावा की शेतकऱ्यांची जी कर्ज वसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी। कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहेत ती सुद्धा माफ करावी। अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा बळी गेला तर ह्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा सरकारवर दाखल केला जाईल। यावेळी पीडित शेतकरी नामदेव माने यासह जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख चत्रगुणभाऊ माने, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनलताई दास, महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा वकील आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरोबसे, दिलीप भोसले व इतर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।